फ्रेंड्स या अगोदर आपण ठेवीची स्वीकृती हा टॉपिक डिस्कस केलेला होता। त्यामध्ये आपण बघितलं की कोणती कंपनी ही सभासदांकडून ठेवी स्वीकारू शकते, फक्त आणि फक्त सभासदांकडून किंवा मग संचालकांकडून किंवा मग संचालकांच्या नातेवाईकांकडून, आणि कोणती कंपनी ही सभासदांकडून त्याचप्रमाणे जनतेकडून ठेवींचा स्वीकार करू शकते। सो ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। कुठे बघाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हा व्हिडिओ कधीही बघू शकता। सो जे स्टुडंट चॅनलवर नवीन आहे, ज्यांनी अजूनही SPOC इकॉनॉमिक्स सहकार अकाउंटचे झालेले प्रकरण बघितले नसेल त्यांनी नक्की बघा। कुठे बघाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ कधीही बघू शकता। सो आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे ठेवीची स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती। परत एकदा रिपीट करते, ठेवीची स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती। सो तुम्हा सर्वांना माहिती आहे की कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे, त्यामुळे कुठल्याही कंपनीला कायद्यामध्ये घालून दिलेल्या नियमाचे पालन करूनच कृती करायची असते। आता कंपनीला पैशाची गरज आहे, तो वेगवेगळे माध्यम आपण बघितले ज्याच्या थ्रू कंपनी काय करू शकते, पैशाची उभारणी करू शकते। त्यापैकी एक म्हणजेच ठेवी। सो कंपनीला ठेवींचा स्वीकार करताना सुद्धा कायद्यामध्ये दिलेल्या अटी आणि शर्तीचं पालन करावं लागतं, तर जाऊन ती ठेव कायदेशीर ठेव मानल्या जाते। अदरवाईज त्या कंपनीला जे आहे दंड आकारला जातो। तर या अटी आणि शर्ती कोणकोणते आहे तर समजून घ्या। व्हिडिओ खूप लंबा होणार आहे कारण पॉईंट जे आहे ते 20 आहे। ओके, सो सुरुवातीला आपण तुम्ही बघू शकता 8 पॉईंट डिस्कस करूया, त्यानंतर थोडा वेळ देईल, तुम्ही बोर्डवर लिहून घेऊ शकता। ओके, त्यानंतर आपण पुढचे पॉईंट डिस्कस करूया। सो सुरुवात करूया आजच्या टॉपिकला। सो वळूया आजच्या टॉपिककडे, पण त्या अगोदर हाय, मी प्रोफेसर निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम। फ्रेंड्स, जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। कारण आपली जर्नी 11वी पासून MCOM पर्यंत अशी सुरू राहणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता। माझं इंस्टाग्राम युजर नेम आहे निशा अकॅडमी 94। त्याचप्रमाणे तुम्ही मला टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सो वळूया आजच्या टॉपिककडे। सो बघा, पहिली अट आहे ते म्हणजे ठेवींची रक्कम। ओके, कुठल्याही कंपनीला ठेवींच्या स्वरूपात कितीही पैसा उभारण्याची परमिशन नाही, तर कायद्यामध्ये घालून दिलेल्या नियमानुसारच। ओके, आता बघूया की खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनीला किती ठेवी जे आहे म्हणजेच किती ठेवींच्या स्वरूपात रक्कम जी आहे ठेव म्हणून ठेवता येते। तर या ठिकाणी बघा, खाजगी कंपनी जी आहे तिला लिमिट आहे वसूल भाग भांडवल अधिक मुक्त राखीव निधी। आता वसूल भाग भांडवल म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे ना, शेअर्सवर जेवढे शेअर होल्डर पैसे देतात, जितके शेअर्स विकले गेले आणि त्या शेअर्सवर जेवढे पैसे वसूल झाले त्याला म्हणतात वसूल भाग भांडवल आपलं झालेलं आहे। प्लस मुक्त राखीव निधी। आता राखीव निधी तुम्हाला माहिती आहे, नफ्यामधून काही हिस्सा बाजूला काढून ठेवणे त्याला म्हणतात राखीव निधी। मुक्त राखीव निधी म्हणजेच काय, तर असा राखीव निधी जो कंपनी कुठल्याही कामासाठी तो निधी वापरू शकते। ओके, परंतु दुसरा जो निधी असतो तो स्पेसिफिक कामासाठीच वापरला जातो। फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट, म्हणजे सपोज पैसा बुडाला तर ते रिझर्व जो आहे तो पैसा जो आहे त्याकरिता यूज केला जाईल। रिझर्व फॉर डिप्रिसिएशन, सो डिप्रिसिएशन करिता तो पैसा यूज केला जाईल, म्हणजे एक स्पेसिफिक पर्पज करिता जर पैसा यूज केला जात असेल तर तो निधी वेगळा झाला। ओके, आणि मुक्त राखीव निधी म्हणजे असा पैसा की जो कुठल्याही कामासाठी कंपनी यूज करू शकते। तर जितकं म्हणजे प्रत्येक कंपनीचं, आता प्रत्येक खाजगी कंपनीचं वसूल भांडवल आणि राखीव निधी हा वेगवेगळा असू शकतो, बरोबर। तर या दोघांची जेव्हा आपण प्लस करतो आणि जेवढी रक्कम असते त्याच्या 100%, म्हणजेच फॉर एक्झाम्पल खाजगी कंपनीचा राखीव निधी आणि वसूल भाग भांडवल 10 लाख आहे, तर 10 लाखच जे आहे म्हणजे 10 लाखाच्या 100% म्हणजेच 10 लाख काय करू शकते ते जनतेकडून ठेवीच्या स्वरूपात घेऊ शकते। त्याच्यापेक्षा जास्त म्हणजेच 11 लाख 12 लाख म्हणजे 10 लाखाच्या वर मात्र ती काय करू शकणार नाही, निधी जे आहे ठेवींच्या स्वरूपात कंपनी स्वीकारू शकणार नाही। 10 लाख फिक्स नाही आहे, मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, या ठिकाणी कितीही असू शकते। फक्त आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की वसूल भाग भांडवल प्लस मुक्त राखीव निधी यांच्या किती 100%, मग ती रक्कम जी आहे वसूल भाग भांडवल प्लस मुक्त राखीव निधी
ही कितीही असू शकते. त्यानंतर बघा, सार्वजनिक कंपनीला लिमिट काय, परंतु अशी सार्वजनिक कंपनी जी पात्र कंपनी नाही. तर मग अशी सार्वजनिक कंपनी कोणाकडून ठेवी स्वीकारू शकते? फक्त आणि फक्त सभासदांकडून किंवा संचालकांकडून. त्याच पद्धतीने खाजगी कंपनी आपलं झालेलं आहे फक्त आणि फक्त सभासदांकडून, संचालकांकडून किंवा संचालकांच्या नातेवाईकाकडूनच ठेवीचा स्वीकार करू शकते. तर पात्र कंपनी सोडून जी सार्वजनिक कंपनी असते ती किती पर्सेंट? 25%. कशाचे 25%? म्हणजेच 25% कशाचं? वसूल भाग भांडवल, त्याच पद्धतीने मुक्त राखीव निधी यांची बेरीज करून जेवढी रक्कम येईल, ठीक आहे, त्याच्या 25% रक्कम जी आहे काय करू शकते? सार्वजनिक कंपनी ठेवींच्या स्वरूपात घेऊ शकतं. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मागच्या वर्षी कंपनीने 10% म्हणजे सपोज 10% रक्कम जी आहे वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधीची ऑलरेडी ठेव म्हणून घेतली आणि यावर्षी कंपनीला ठेवींचा स्वीकार करायचा आहे, तर मात्र 25% ती कंपनी ठेवून घेऊ शकते का? नाही. किती घेऊ शकते? 15%. कारण ऑलरेडी 10% जी आहे ती रक्कम काय केली आहे? तिने ठेवून घेतलेली आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच कितीही झालं तरी तुम्ही मग यावर्षी घ्या, पुढल्या वर्षी घ्या की त्याच्या पुढल्या वर्षी घ्या, परंतु लिमिट किती आहे? 25%. त्याच्यावर गेलं नाही पाहिजे. त्यानंतर पात्र सार्वजनिक कंपनी. आता पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर अशी कंपनी, पात्र सार्वजनिक कंपनी ही सभासदांकडूनही ठेवींचा स्वीकार करू शकते, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेकडून सुद्धा ठेवीचा स्वीकार करू शकते. पात्र कंपनी जी आहे ते सभासदांकडून किती % जे आहे म्हणजेच वसूल भाग भांडवल प्लस मुक्त राखीव निधी याच्या किती %? 10%च काय करू शकते? सभासदांकडून ठेवी जे आहे स्वीकारू शकते. त्यानंतर सर्वसामान्य जनता किती % घेऊ शकते? सर्वसामान्य जनतेकडून वसूल भाग भांडवल प्लस मुक्त राखीव निधी जेवढा असेल पात्र सार्वजनिक कंपनीचा त्याच्या 25% म्हणजेच 25% जेवढी रक्कम येईल. फॉर एक्झाम्पल 100 करोड जे आहे वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांची टोटल केली तर 100 करोड होतं, त्याच्या 25%. ओके, म्हणजेच 25 करोड एवढा काय होईल? म्हणजे एवढीच रक्कम ही काय करता येईल? पात्र सार्वजनिक कंपनीला ठेवींच्या स्वरूपात जनतेकडून स्वीकारता येईल, त्याच्या पलीकडे नाही. आणि हे लक्षात ठेवा, जर आधीच ठेवींचा स्वीकार केलेला असेल कंपनीने, फॉर एक्झाम्पल इथे 20% जे आहे ऑलरेडी ठेव जे आहे जनतेकडून ठेवून घेतले असेल कंपनीने आणि परत विचार करते जनतेकडून ठेवींच्या स्वरूपात पैसे घ्यायचा, तर किती % घेऊ शकेल? 5%. 25च्या वर गेला नाही पाहिजे. त्यानंतर सरकारी कंपनी. आता सरकारी कंपनी तुम्हाला माहिती आहे सामान्य जनतेकडूनही पैसे घेऊ शकते ठेवींच्या स्वरूपात, त्याचप्रमाणे सभासदांकडून सुद्धा. ओके, तर ते लिमिट किती आहे? 35%. म्हणजे या ठिकाणी स्पेसिफाईड केलेलं नाही आहे की सभासदांकडून किती घ्यायची आणि जनतेकडून किती घ्यायची. जर सरकारी कंपनी जी आहे ती सभासदांकडून 35% पूर्णच्या पूर्ण घेऊ शकते किंवा मग जनतेकडून घेऊ शकते, किंवा मग जे आहे सभासदांकडून काही % जनतेकडून घेऊ शकते. ओके, सो इथपर्यंत क्लिअर झालं सर्वांना की खाजगी कंपनी जी आहे किती % सभासदांकडून त्याचप्रमाणे संचालकांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे जे आहे ठेवींच्या स्वरूपात घेऊ शकते. तर वसूल भाग भांडवल प्लस मुक्त राखीव निधी यांच्या 100%. त्यानंतर सार्वजनिक कंपनी 25%. त्यानंतर पात्र सार्वजनिक कंपनी ही सभासदांकडून 10% आणि सर्वसामान्य जनतेकडून 25%. त्यानंतर सरकारी कंपनी जे आहे सभासदांकडून किंवा जनतेकडून 35% जे आहे काय करू शकते? ठेवींच्या स्वरूपात पैसे घेऊ शकते. त्यानंतर कालावधी, ठेवींचा कालावधी. सॉरी, खूप डिस्टर्ब होत आहे, आय नो, पण आता काय करणार. ओके, तर कालावधी, ठेवींचा कालावधी कमीत कमी 6 महिने व जास्तीत जास्त 36 महिन्याकरिता काय करू शकते? कुठलीही कंपनी ठेवी जी आहे स्वीकारू शकते. म्हणजे 36 महिने म्हणजे 3 वर्ष. 3 वर्षापर्यंतच ठेवींचा स्वीकार कंपनी करू शकते. 3 वर्षाच्या नंतर कंपनीला काहीही करून काय करावं लागेल? ठेवी परत करावे लागेल. परंतु जर कंपनीला असं वाटते आहे की नाही आपल्याला अगदी अल्प मुदतीकरिता म्हणजे 2-3 महिन्याकरिताच आपल्याला ठेवींची गरज आहे, पैशाची गरज आहे, तर मग या केसमध्ये कमीत कमी 3 महिने तरी तुम्हाला म्हणजेच कंपनीला काय करावं लागेल? जनतेकडून ठेवींचा स्वीकार करावा लागेल. 3 महिन्या
पेक्षा कमी कालावधीकरिता कंपनी काय करू शकत नाही, ठेवींचा स्वीकार करू शकत नाही. कंपनी म्हणते की आम्हाला 1 महिन्याकरिता पैसे हवे आहे, तर 1 महिन्यात आम्ही परत करतो, तर असं करू शकत नाही. कमीत कमी 3 महिने तरी तुम्हाला म्हणजेच कंपनीला काय करावं लागेल, जनतेकडून ठेवींचा स्वीकार करावा लागेल. ओके, म्हणजे विशिष्ट परिस्थितीत 3 महिन्यापर्यंत. आणि या ठिकाणी अट आहे, जर तुम्हाला जनतेकडून पैसे घ्यायचेच आहे तर तुम्ही काय करू शकता, लिमिट किती आहे, 25%. ओके, सर्वसामान्य म्हणजे पात्र सार्वजनिक कंपनी असेल आणि तिला 1-2 महिन्याकरिताच पैशाची गरज असेल, म्हणजे 3 महिन्याकरिता पैशाची गरज असेल, तर मग या केसमध्ये सभासदांना तर काही प्रॉब्लेमच नाही, कारण ते ऑलरेडी 10% जे आहे ते तेवढाच पैसा जे आहे कंपनी घेऊ शकते. ओके, आणि लिमिटसुद्धा किती आहे इथे, 10% आहे. परंतु जर सर्वसामान्य जनतेकडून 3 महिन्याकरिता पैसे जर घ्यायचे असेल ठेवींच्या स्वरूपात, तर 25% घेता येणार नाही वसूल भांडवल आणि राखीव निधीच्या, तर किती घेता येणार, फक्त आणि फक्त 10%च घेता येणार. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, मागता क्षणी न परत करण्याच्या ठेवी. परत एकदा रिपीट करते, मागता क्षणी न परत करण्याच्या ठेवी, म्हणजेच कंपनी जी आहे मागता क्षणी परत करणाऱ्या ठेवी जे आहे स्वीकारू शकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या कंपनीमध्ये 6 महिन्याकरिता ठेव म्हणजे पैसे जे आहे ते ठेवले, म्हणजे मी FD केली कंपनीमध्ये सरळ. ओके, आता मला 6 महिन्याकरिता केली, परंतु आता मला 3 महिन्यातच काम आहे पैशाचं, तर मी कंपनीला असं म्हणू शकत नाही की माझे पैसे परत करा. कारण काय आहे की 6 महिन्याचा तो काय आहे, कालावधी आहे. म्हणजेच कंपनी अशाच कालावधीकरिता पैसे स्वीकारू शकते. मागता क्षणी पैसे परत अशा पद्धतीच्या ठेवी जे आहे कंपनी स्वीकारू शकत नाही. म्हणजे असं नाही होऊ शकत की मी कंपनीमध्ये ठेव म्हणून माझे पैसे 6 महिन्याकरिता ठेवले आणि मी जेव्हा मागेल तेव्हा मला कंपनी रिटर्न करेल, असं होणार नाही. त्यानंतर बघा, सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. आता ठेव जे आहे ते सुरक्षित किंवा असुरक्षित असू शकते. आता तुम्हाला माहिती आहे ना सुरक्षित आणि असुरक्षितचा अर्थ. जेव्हा कंपनी काहीतरी मालमत्ता काय करते, तारण म्हणून ठेवते, तर त्या ठेवीला काय म्हणता येईल, सुरक्षित ठेव. आणि जेव्हा काहीच मालमत्ता तारण म्हणून ठेवल्या जात नाही कंपनीद्वारे, तर त्याला म्हणतात असुरक्षित ठेव. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, जेव्हा कंपनी सभासदांकडून पैसे घेते तेव्हा मात्र ठेव जे आहे सुरक्षित असू शकते किंवा असुरक्षित असू शकतं, है ना. कंपनी जेव्हा सभासदांकडून म्हणजे आपल्याच लोकांकडून जेव्हा कंपनी पैसे घेत आहे, जेव्हा तिचे मालकच कंपनीला पैसे देत आहे, तेव्हा ते कशाला जे आहे मालमत्ता तारण म्हणून घेणार, बरोबर. तर अशा केसमध्ये सभासदांच्या बाबतीत ठेव जे आहे सुरक्षित असू शकते किंवा नसू पण शकते. परंतु जर कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारत असेल तर मात्र कंपनीला सुरक्षित ठेवत जे आहे तेच स्वीकारावं लागते. म्हणजेच आपली मालमत्ता काही ना काही मालमत्ता जी आहे तारण म्हणून ठेवावी लागते. आणि जी तारण म्हणून ठेवलेली मालमत्ता आहे ते ठेवीची रक्कम आणि त्यावरील व्याज याचं जेवढी व्हॅल्यू असेल तेवढी व्हॅल्यूची ती असावी. ओके, इथे बघा, बोजा ठेव स्वीकारल्यापासून. आता ही मालमत्ता कधी तारण म्हणून ठेवावी लागेल, तर ठेव स्वीकारल्यापासून म्हणजे लोकांकडून पैसे घेतल्यानंतर 30 दिवसाच्या आत काय करावं लागतं, जे आहे मालमत्ता जी आहे ती तारण म्हणून ठेवावी लागते. ओके, त्यानंतर बघा, ठेवीसाठी अर्ज. आता आपण साधे बँकेत FD जेव्हा काढतो तरीसुद्धा आपल्याला एक अर्ज जो आहे तो भरावा लागतो. त्यामध्ये आपलं नाव, किती रुपये जे आहे आपण ठेव म्हणून ठेवत आहोत, किती महिन्याकरिता ठेवत आहोत, पूर्ण डिटेल जे आहे, आपला ॲड्रेस, फोन नंबर, हे सर्व त्यामध्ये लिहावं लागतं. त्यासोबतच एक डिक्लेरेशन पण द्यावं लागतं. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला फॉर्म जे आहे तो प्रोव्हाइड केला जातो कंपनीद्वारे. ओके, म्हणजेच कंपनीला फॉर्म प्रोव्हाइड करावा लागतो, ठेवीदाराला तो भरून द्यावा लागतो. आणि त्यासोबतच त्या फॉर्मसोबतच खाली डिक्लेरेशन लिहिलेलं असते की हा जो पैसा आहे ठेवीदाराने बाहेरून कर्जाने आणलेला नाही. ठीक आहे, तर हे डिक्लेरेशन त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्यानंतर संयुक्त नावे. जसं आपला जॉईंट अकाउंट असते, म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून जे आहे आपण अकाउंट ओपन करू शकतो, तसंच आपण डीमॅट अकाउंटसुद्धा जॉईंटमध्ये ओपन करू शकतो. सपोज फॉर एक्झाम्पल मी आणि माझे हजबंड दोघं मिळून काय करू शकतो, डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो. ठीक आहे, तसंच जर म्हणजे डीमॅट अकाउंट थ्रू इथे लिमिट दिलेली आहे 3 व्यक्ती ना, जास्तीत जास्त 3 व्यक्ती जे आहे ते काय करू शकतात, ठेवींचा स्वीकार करू शकतात.
3 व्यक्ती संयुक्तपणे, म्हणजे ते सपोज आता 20,000 रुपये मी एखाद्या कंपनीमध्ये ठेव म्हणून ठेवले, सोबत माझ्या 2 मैत्रिणी पण आहे, तर ते 20,000वर तिघींचीही मालकी राहील. ओके. परंतु जर मी ऑफलाईन जर ठेवीचा फॉर्म भरत आहे, डीमॅट थ्रू नाही भरत आहे, तर मात्र 4 लोक जे आहे ते काय असू शकतात, तुमच्या पुस्तकात लिहिलेलं नाही आहे, परंतु तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असावी म्हणून सांगते. तर जास्तीत जास्त 4 लोक जे आहे ते संयुक्तपणे ठेवी जे आहे कंपनीमध्ये ठेवू शकतात. ओके. आणि डीमॅट अकाउंट असेल तर 3 व्यक्ती. त्यानंतर वारस. ओके. प्रत्येक ठेवीदाराला त्याचा वारस नेमण्याचा अधिकार असतो, जेणेकरून सपोज ठेवीदाराचा मृत्यू झाला तर काय होईल, जो ठेवीचा पैसा राहील तो काय होईल, ठेवीदाराच्या वारसाला काय होईल, ट्रान्सफर होईल. त्यानंतर बघा परिपत्र किंवा जाहिरात. आता माझी कंपनी आहे, मला ठेव जे आहे त्या ठेवींच्या स्वरूपात पैसे जे आहे ते घ्यायचे. ओके. जसं आपण एखाद्या बँकेमध्ये कधीही जे आहे एफ डी करू शकतो, तसं एखाद्या कंपनीमध्ये कधीही जाऊन एफ डी करू शकत नाही. जेव्हा कंपनी घेईल, जेव्हा कंपनी ॲडव्हर्टाइजमेंट करेल, तेव्हाच कुठे जाऊन आपण त्या कंपनीमध्ये एफ डी करू शकतो, अदरवाईज नाही. तर जेव्हाही कंपनीला ठेवींचा स्वीकार करायचा असतो, त्यावेळेला कंपनी जी आहे जाहिरात करत असते, जर सामान्य जनतेकडून स्वीकार करायचं असेल, किंवा मग जर सभासदांकडून ठेवींचा स्वीकार करायचा असेल, तर मात्र त्याच्याकरिता परिपत्रक ते काय केलं जाते, संपूर्ण सभासदांना म्हणजे पोस्टाद्वारे किंवा ईमेलद्वारे पाठवलं जातं. आता जाहिरातीमध्ये कोणती माहिती जी आहे ती द्यावी लागते. तर या ठिकाणी बघा, कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरणपत्र, म्हणजे कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे, कंपनीची संपत्ती किती आहे, देयता किती आहे, कंपनीवर कर्ज तर नाही ना, हे संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला म्हणजे कंपनीला जे आहे ते प्रोव्हाइड करावी लागतं. त्यानंतर ठेव सुरक्षित की असुरक्षित, म्हणजे ठेव जे आहे ते सुरक्षित आहे किंवा असुरक्षित आहे, हे क्लिअरली त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे आहे असायला पाहिजे. त्यानंतर पतमानांकन, संस्थेचे पतमानांकन म्हणजेच काय, तर क्रेडिट रेटिंग. जसं आपण बघितलं, कर्जरोखे विक्रीस काढताना कंपनीला काय करावं लागतं, रेटिंग करून घ्यावी लागतं क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे. तसंच जर कंपनी ठेवींचा स्वीकार करत असेल तर मात्र तिला काय करावं लागतं, क्रेडिट रेटिंग करावी लागते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक कंपनी आहे जी कर्जरोखे विक्रीस काढत आहे आणि ठेवींचाही स्वीकार करत आहे, तर प्रत्येक वेळेला तिला रेटिंग करावं लागेल त्या इन्स्ट्रुमेंटची. ओके. म्हणजेच कर्जरोख्याच्या वेळेला वेगळी आणि ठेवींच्या वेळेला वेगळी, आणि ती रेटिंगसुद्धा वेगवेगळी असू शकते. ओके. त्यानंतर बघा ठेव योजना तपशील. ठेव योजना तपशील. ओके. पूर्णच्या पूर्ण जे आहे तपशील जो आहे तो द्यावा लागतो, की किती पैसे जे आहे ठेवींच्या स्वरूपात कंपनी ठेवणार आहे, किती व्याज देणार आहे, वगैरे वगैरे. त्यानंतर ठेव विश्वस्तांची नावे. आता ज्या पद्धतीने आपण बघितलं डिबेंचर ट्रस्टी ना, कर्जरोखे विश्वस्त, त्याच पद्धतीने इथे ठेव विश्वस्त असतात. आता ते का बरं असतात पुढे तुम्हाला क्लिअर होईल. त्यानंतर तर त्यांचीसुद्धा नियुक्ती करून कंपनीला त्यांचंसुद्धा नाव जे आहे ते लिहावं लागतं. तुम्हाला आठवलं असेल की कर्जरोख्यांच्या बाबतीतसुद्धा तेच होतं. ओके. त्यानंतर बघा स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवींपैकी देय रक्कम. सपोज कंपनीने काही रक्कम ठेवींच्या स्वरूपात मागच्या वर्षी स्वीकारली असेल आणि त्याच्यावरची मॅच्युरिटी डेट आली असेल आणि काही पैसे जे आहे परत पण केले असेल, तर ते संपूर्ण डेटा जे आहे, किती ठेवी स्वीकारल्या, त्यानंतर किती पैसे परत केले, हे संपूर्ण माहिती जे आहे तपशीलमध्ये लिहायची असते, माहिती म्हणजे जाहिरातीमध्ये लिहायची असते. त्यानंतर बघा नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद करणे. ही जी माहिती आहे, जाहिरात आहे किंवा परिपत्रक आहे, याची एक प्रत जी आहे नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजेच कंपनीचा जो रजिस्ट्रार असतो त्याच्याकडे पाठवायची असते. त्यानंतर बघा परिपत्रक व जाहिरात प्रसिद्ध करणे. परिपत्रक व जाहिरात प्रसिद्ध करणे. आता नोंदणी अधिकाऱ्याकडे जेव्हा प्रत पाठवली जाते तिथून 30 दिवसानंतर काय केली जाते, जाहिरात केली जाते. ओके. त्यानंतर बघा जाहिरातीची मुदत किंवा वैधता, म्हणजे ती जाहिरात केव्हापर्यंत व्हॅलिड असते, म्हणजे ती जाहिरात कधीपर्यंत व्हॅलिड असते. तर बघा वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यासाठी ग्राह्य धरण्यात येते. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा, जेव्हा जाहिरात कंपनी करते तेव्हा वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर
म्हणजे कंपनीची जी दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा होते ती डेट, किंवा मग आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर, कंपनीचं सपोज आर्थिक वर्ष 2020-21 आहे, तर आर्थिक वर्ष समाप्तीनंतर 6 महिने, ठीक आहे, समाप्तीनंतर 6 महिन्यापर्यंत जी तारीख आधी येईल, म्हणजे सभेची तारीख किंवा मग आर्थिक वर्ष समाप्त झाल्यानंतर 6 महिन्यानंतरची तारीख जी आधी येईल ती काय असणार, जाहिरातीची मुदत डेट असणार. म्हणजे तोपर्यंत कंपनी जी आहे ती जनतेकडून ठेवींचा स्वीकार करू शकते. ओके. त्यानंतर बघा, पण ज्या विद्यार्थ्यांना बोर्डवरचं लिहून घ्यायचं असेल त्यांनी लिहून घ्या. एखादी पॉईंट नाही कळला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आशा करते ज्या विद्यार्थ्यांना बोर्डवरचं लिहून घ्यायचं होतं या अगोदरचे पॉईंट्स लिहून घेतलेले असेल. पुढे बघा, ठेव विश्वस्तांची नियुक्ती. आता कर्जरोख्यांमध्ये जसं डिबेंचर ट्रस्टी, ओके, कर्जरोखे विश्वस्तांची आपण नेमणूक करत होतो, म्हणजेच कंपनी नेमणूक करत होती, त्याच पद्धतीने ठेवीच्या बाबतीतसुद्धा कंपनीला काय करावं लागतं, ठेव विश्वस्तांची नेमणूक करावं लागतं. कारण काय आहे, कारण कंपनी जी आहे आपली मालमत्ता ही काय करत असते, तारण म्हणून ठेवत असते. मग ती कोणाकडे ठेवेल, कोणाच्या नावाने ठेवेल, कारण अनेक ठेवीदार असतात, प्रत्येकाच्या नावाने तर ठेवू शकत नाही. म्हणून कंपनी ठेव विश्वस्तांची नेमणूक करत असते. ही एखादी बँक असू शकते, LIC असू शकते, LIC कंपनी असू शकते, किंवा इतर कंपनी असू शकतात ज्यांना सेबीने परमिशन दिलेली आहे. तर जसं आपण कर्जरोख्यांमध्ये बघितलं, डिबेंचर ट्रस्टी, कंपनी आणि कर्जरोखेधारक यांच्यामध्ये काय होत असते, करार होत असते. त्याच पद्धतीने इथे सुद्धा करार होत असतो. ओके. कंपनी, ठेवीदार आणि विश्वस्त. ठेवीदारच्या वतीने विश्वस्त काय असतात, रिप्रेझेंटेटिव्ह असतात. ओके. या ठिकाणी बघा, परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी, परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी, या ठिकाणी माझा एक पॉईंट मिस झाला की कंपनी जी आहे जेव्हा जनतेकडून ठेवींचा स्वीकार करते तेव्हा जाहिरात करत असते. आणि जाहिरात देशामधलं जे इंग्लिश न्यूजपेपर खूप फेमस आहे त्या न्यूजपेपरमध्ये जाहिरात केली जाते. त्याच पद्धतीने ज्या राज्यामध्ये कंपनीचं ऑफिस आहे, नोंदणीकृत कार्यालय आहे, त्या राज्याची जी भाषा असेल त्या भाषेमध्ये सुद्धा जाहिरात करणं कंपल्सरी असते. परंतु जेव्हा कंपनी सभासदांकडून ठेवींचा स्वीकार करत असेल तर अशा वेळेला परिपत्रक जे आहे हे सभासदांना त्यांच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवलं जाते किंवा मग त्यांना ईमेल केला जातो. तर या ठिकाणी विश्वस्तांची नेमणूक ही कधी केली जाते, तर जाहिरात करण्यापूर्वी किंवा परिपत्रक जाहीर करण्यापूर्वी, देण्यापूर्वी सभासदांना 7 दिवसा अगोदरच काय केली जाते, विश्वस्तांची नेमणूक केली जाते. आणि त्या जाहिरातीमध्ये आणि परिपत्रकामध्ये जे काही असेल त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्यांचं नाव लिहिलं जातं. त्यानंतर मालमत्तेवर बोजा तारण निर्माण करणे. हा बोजा जो आहे विश्वस्तांच्या नावाने निर्माण केला जातो. ओके. जेव्हा कंपनी काय करते, ठेवींचा स्वीकार करते, तिथून 30 दिवसानंतर हा बोजा निर्माण केला जातो. म्हणजेच कंपनी जी आहे आपली जी मूर्त संपत्ती आहे, जिला आपण टच करू शकतो, मग बिल्डिंग म्हणा, जमीन म्हणा, ती काय करू शकते, तारण म्हणून ठेवू शकते. कुणाच्या वतीने, ठेवीदारांच्या वतीने. कुणाकडे, विश्वस्तांकडे. मग या ठिकाणी जर कंपनीने ठेवीदारांचे पैसे दिले नाही तर विश्वस्त ती मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे काय करत असतात, परत करत असतात. ठेवीदारांची सभा बोलवण्याचा विश्वस्तांना अधिकार आहे, किंवा एकूण जे ठेवीदार आहे त्याच्या 1/10 एवढ्या ठेवीदारांची मागणी केली असेल तर तेव्हासुद्धा विश्वस्त काय करत असते, ठेवीदारांची सभा बोलवत असते. किंवा मग जेव्हा कंपनी जे आहे ठेवीदारांचे पैसे परत देत नाही अशा वेळेला सुद्धा विश्वस्त सभा घेत असतात. त्यानंतर बघा, ठेव विमा. ठेव विमा जो आहे ही अट जी आहे खरं तर कायद्यातून वगळलेली आहे, परंतु तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. कारण काय आहे, जेव्हा ही तरतूद लॉ मेकरने केली, म्हणजे ही तरतूद, ही अट मांडली की कंपनी जेव्हा ठेवींचा स्वीकार करते तेव्हा त्याचा ठेवींचा विमा काढू शकते. परंतु कुठलीच जे कंपनी आहे, विमा कंपनी जी आहे ती काय केलं नाही तिने की ठेवींवर विमा जे आहे ते काढून घेतला नाही. त्यामुळे ही जी अट आहे ती कॅन्सल करण्यात आलेली आहे. परंतु तुम्हाला पुस्तकात दिली आहे, प्रश्न आला तर तुम्हाला हा पॉईंट लिहावं लागेल. तर कसं होतं, त्यामध्ये लॉ मेकरने काय लिहिलेलं होतं, ठेवींची रक्कम अधिक व्याज यांची एकत्रित बेरीज 20,000 पर्यंत असेल तर त्याच्या एवढीच काय करायला पाहिजे, ठेवीचा विमा काढायला पाहिजे.
ओके, म्हणजेच याचा अर्थ त्यांनी असा घेतलेला होता लॉ मेकरनी की जर कंपनीने ठेवीदारांची परतफेड केली नाही, ठीक आहे, ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या नाही, ठेवीदारांचे पैसे परत केले नाही, तर विमा कंपनी ही काय करेल, पैसे परतफेड करेल. परंतु असं पॉसिबल झालं नाही. त्यानंतर पतपात्रतेचा दाखला मिळवणे. पतपात्रता क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून जेव्हाही कंपनी काय करत असते, ठेवींचा स्वीकार करत असते, तेव्हा दरवर्षी कंपनीला काय करावं लागतं, क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून काय करावं लागतं, रेटिंग करून घ्यावं लागते आणि ती रेटिंग जाहिरातीमध्ये किंवा परिपत्रकामध्ये लिहावी लागते. त्यावरूनच आता जे परिपत्रक जे आहे सभासदांना दिलं जाते, त्यामुळे सभासदांना तर माहितीच असते की आपल्या कंपनीची कंडिशन काय आहे, आर्थिक स्थिती काय आहे, परंतु बाहेरच्या लोकांना माहिती नसते की कंपनी जे आहे पैसे परत करेल किंवा नाही करेल. तर क्रेडिट रेटिंग एजन्सी काय करते, कंपनीची निव्वळ मालमत्ता जी आहे ती चेक करते. त्यानंतर कंपनी जी आहे ती आर्थिकदृष्ट्या कशी आहे ती चेक करते. ठेवींचे पैसे परत करेल किंवा नाही करेल हे सर्व चेक करूनच रेटिंग देत असते. आणि या रेटिंगवरून ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे कंपनीमध्ये ठेवींच्या स्वरूपात, ते रेटिंग चेक करूनच करत असतात. त्यानंतर ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडणे. जसं आपण बघा डिबेंचरमध्ये सुद्धा आपण ही तरतूद बघितलेली होती, सेम असंच इथे पण आहे. ठेव परतफेड राखीव निधी खाते जे आहे, सपोज 2020 आहे सुरू, 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये ठेवींची परतफेड करायची आहे, तर 2020च्या एप्रिल महिन्यामध्ये 1 एप्रिलला कंपनी काय करू शकते, निधी जे आहे जमा करू शकते किंवा 30 एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त जे आहे एक सेपरेट खातं जे आहे सूचित बँकेमध्ये ओपन केलं जातं. तर सूचित बँक काय आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही रीड केल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. तर तिथे जे आहे अकाउंट ओपन केलं जाते आणि तिथे जे एकूण ठेवी आहे, ठेवी प्लस त्याच्यावरचं व्याज, त्याची प्लस करून जेवढ्या ठेवी जे आहे पुढच्या वर्षी परतफेड करायची आहे, म्हणजे या ठिकाणी 2021-22मध्ये ज्या ठेवी आता परतफेड करायची आहे, तर 2020मध्येच काय केले जाते, एकूण ठेवीच्या 15% रक्कम जी आहे त्या खात्यात ठेवली जाते. ओके, राखून ठेवली जाते आणि हा पैसा फक्त आणि फक्त ठेवींची परतफेड करण्याकरिता यूज केला जातो. त्यानंतर बघा ठेव पावती. ओके, पैसे जे आहे जनतेकडून मिळाले ठेवींच्या स्वरूपात किंवा मग रोख मिळाली असेल किंवा मग जनतेकडून किंवा मग सभासदांकडून धनादेश मिळाला असेल, म्हणजे चेक मिळाला असेल, तर चेकचे पैसे जशी शोधन झाले म्हणजेच पैसे मिळाले, तर तिथून 21 दिवसाच्या आत काय करावं लागतं, ठेव पावती द्यावी लागते. ठेवीदारांना ठेव पावती कंपनीला द्यावी लागते आणि त्या ठेव पावतीमध्ये संपूर्ण डिटेल जे आहे ते लिहिलेली असते की कधी जे आहे ठेवी परत केल्या जाईल, किती व्याज दिलं जाईल, ठेवीदाराचे नाव वगैरे वगैरे. त्यानंतर ठेवींची नोंदवही. ठीक आहे, ठेवींची नोंदवही जशी शेअर होल्डरची म्हणजेच भागधारकांची नोंदवही ठेवली जाते, कर्जरोखेधारकांची नोंदवही जी आहे ठेवली जाते, त्याच पद्धतीने ठेवीदारांची सुद्धा नोंदवही ठेवली जाते. 7 दिवसाच्या आत ठेवीदाराच्या नोंदी केल्या पाहिजे, म्हणजेच ठेवी स्वीकारल्यापासून 7 दिवसाच्या आत जेवढेही ठेवीदार आहेत त्यांची पूर्ण डिटेल जी आहे त्या नोंदवहीमध्ये लिहिलेली असावी, म्हणजे त्यांचं नाव वगैरे, ठीक आहे, त्यांचा ॲड्रेस, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी लिहिल्या जातात. त्यानंतर ठेव विवरणपत्र, म्हणजेच कंपनीला 30 जूनपर्यंत जी कंपनी काय करत असते, ठेवींचा स्वीकार करत असते, अशी कंपनी ठेवींचा स्वीकार केला असू द्या किंवा नसू द्या, तरीसुद्धा 30 जूनला जेही नोंदणी अधिकारी असतात म्हणजेच कंपनीचे रजिस्ट्रार असतात त्यांना काय करायला पाहिजे, विवरण पाठवायला पाहिजे, असं कोणी म्हटलं आहे, लॉमध्ये म्हटलेलं. आणि त्या विवरणामध्ये 30 मार्चपर्यंतचे जेवढे काही नोंदी असेल, म्हणजे किती ठेवी घेतल्या, किती परत केल्या, या संपूर्णचं विवरण जे आहे त्यामध्ये दिलेलं असतं. त्यानंतर बघा व्याज, मुदतपूर्ण परतफेड 1% कमी व्याज. जर मुदतीच्या आतच, म्हणजे 3 महिने मुदत होती किंवा 6 महिने मुदत होती, त्याच्या आतच म्हणजे 6 महिने मुदत होती आणि 5 महिन्यातच ठेवी ज्या आहेत त्या परत केल्या, तर मात्र काय होईल की RBIच्या गाईडलाईननुसार RBIने ठरवून दिलेले जो रेट राहील त्याच्या 1% व्याज जे आहे कमी दिलं जातं. परंतु जेव्हा कंपनी
6 महिने झाले, 6 महिन्यापर्यंत ठेवी स्वीकारायची होत्या, 6 महिने झाले, 6 महिन्यानंतर पैसे परत करायचे होते ठेवीदारांना, परंतु कंपनीने केली नसेल, ठीक आहे, तर मात्र त्यांना दंड म्हणून 18% काय करावं लागतं, व्याज द्यावं लागते. जास्तीत जास्त कंपनी जी आहे ठेवींवर 12.5% व्याज देत असते. परंतु जर कंपनीने ठेवी परत केल्या नाही मुदत संपल्यानंतरही, तर जोपर्यंत कंपनी परतफेड करणार नाही ठेवींची, तोपर्यंत त्यांना 18% व्याज द्यावं लागतं. त्यानंतर बघा, अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार. म्हणजेच एकदा जाहिरात केल्यानंतर, परिपत्रक दिल्यानंतर कुठल्याच प्रकारच्या अटी आणि शर्तीमध्ये बदल करता येत नाही. त्यानंतर आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे. आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे म्हणजे यामध्ये सपोज कंपनीने जर सभासदांकडून ठेवींचा स्वीकार केला असेल किंवा त्यांच्या संचालकांच्या नातेवाईकाकडून ठेवींचा स्वीकार केलेला असेल, तर ही संपूर्ण डिटेल जी आहे आर्थिक विवरणपत्रकामध्ये द्यायला पाहिजे. त्यानंतर शिक्षा किंवा कारवाई, सॉरी इथे थोडा रब झाला, ओके, शिक्षा किंवा कारवाई. तर कंपनीने जर वेळेत ठेवींची परतफेड केली नाही, तर मात्र तिला काय होतं, शिक्षा ठोकावली जाते. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने ठेवीदारांचे म्हणजेच गुंतवणूकदारांचे जे म्हणजेच कंपनीमध्ये एखादी व्यक्तीने पैसा आपला ठेव म्हणून ठेवला, म्हणजे FD केली, म्हणजेच काय, तर गुंतवणूक केली, तर महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदाराची फसवणूक होऊ नये, ठेवीदारांची, महाराष्ट्रातल्या लोकांची फसवणूक होऊ नये, त्याकरिता ठेवीदार संरक्षण कायदा 1999 काढलेला आहे. कुठल्याच कंपनीला या कायद्याचे उल्लंघन करता येत नाही. जर केल्यास काय होणार, म्हणजे महाराष्ट्रातल्या, ओके, महाराष्ट्रातल्या कुठल्याच कंपनीला या कायद्याचे उल्लंघन करता येत नाही. जर केल्यास त्याच्यावर दंड आकारला जातो. सो अशा पद्धतीने आपण ज्या अटी आहे, ठीक आहे, ठेवी स्वीकारण्याबाबतच्या त्या जाणून घेतल्या. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल, काही विचारायचं असेल, तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सो अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक झालेला आहे. परत एकदा थोडं रिपीट करून घेते मी, ओके, झालेले पॉईंट्स बघा. ठेव विश्वस्तांची नियुक्ती, ओके, तुम्हाला तुमच्या बुकमध्ये एक टिप दिलेली आहे, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करेल. तर बघा, ठेव विश्वस्ताची नियुक्ती केली जाते, ओके. ठेव विश्वस्त हे ठेवीदारांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. जर ठेवीदारांचा पैसा जर कंपनीने परतफेड केला नाही, तर मात्र विश्वस्ताच्याकडे जी मालमत्ता तारण म्हणून कंपनी ठेवत असते ती विकून विश्वस्त काय करत असतात, ठेवीदारांचे पैसे देत असतात. त्यानंतर मालमत्तेवर बोजा किंवा तारण निर्माण करणे जर सुरक्षित असेल, ठेव जर सुरक्षित असेल, तर मात्र काय करायला लागतो, कंपनीला मालमत्ता जी आहे तारण म्हणून ठेवावी लागते. ठेव विमा खरं तर नाही आहे ही, ठीक आहे, तरी तुम्हाला दिलेली आहे. ठेव विमा म्हणजेच कंपनी जी आहे, कंपनीला वाटत असेल ठेवीचा विमा काढावा, तर कंपनी काढू शकते. त्यानंतर पतपात्रतेचा दाखला मिळवणे, ठीक आहे, कंपनीला ठेव स्वीकारण्या अगोदर काय करावं लागतं, क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून रेटिंग करून घ्यावी लागते आणि जी रेटिंग असेल ती जाहिरात किंवा परिपत्रकामध्ये लिहावी लागते. त्यानंतर ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडणे, एक सेपरेट जे आहे खातं ओपन करावं लागतं कंपनीला. त्या खात्यातली जी रक्कम आहे ती फक्त आणि फक्त ठेवींची परतफेड करण्याकरिताच कंपनी यूज करू शकते आणि हे खातं जे आहे सूचित बँकेमध्ये ओपन केलं जाते. पुढल्या वर्षी जेवढी ठेवी द्यायची आहे त्याच्या 15% रक्कम जी आहे ती खात्यामध्ये जमा केली जाते. त्यानंतर ठेव पावती यामध्ये 21 दिवसाच्या आत जे आहे ठेव पावती जी आहे डिपॉझिटरला म्हणजेच ठेवीदाराला द्यायला पाहिजे. त्यानंतर ठेवींची नोंद वही, ओके, 7 दिवसाच्या आत जे आहे ठेवीची स्वीकृती केल्यानंतर कंपनीद्वारे ठेवीदारांची पूर्ण डिटेल जे आहे ते ठेवीदारांच्या नोंदवहीमध्ये लिहायला पाहिजे. त्यानंतर ठेव विवरणपत्र जे आहे 30 जूनपर्यंत जेही कंपनीचे रजिस्टर आहे त्यांना पोहोचवायला पाहिजे कंपनीद्वारे आणि त्यामध्ये मार्चपर्यंतच्या जे काही ठेवीशी रिलेटेड ना किती कंपनीने ठेव घेतली, किती परतफेड केली, ते पूर्ण डिटेल त्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर व्याज, सपोज कंपनीने मुदतीपूर्वीच परतफेड केली असेल ठेवीची, ते 1% व्याज कमी दिले जाते. परंतु मुदत संपल्यानंतरही कंपनीने पैशाची म्हणजे मुदत संपल्यानंतरही ठेवींची परतफेड केली नसेल, तर अशा वेळेला जोपर्यंत
कंपनी परतफेड करत नाही ठेवींची तोपर्यंत 18% जे आहे व्याज द्यावं लागतं. त्यानंतर अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार नाही आहे कंपनीला. ओके. त्यानंतर आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे, म्हणजेच कंपनीने सभासदांकडून किंवा नातेवाईकांकडून संचालकांच्या ठेवी घेतल्या असेल तर ती पूर्ण डिटेल्स आर्थिक विवरणामध्ये लिहायची असते. शिक्षा किंवा कारवाई, जर कंपनीने नियमांचं पालन केलं नाही, अटींचं पालन केलं नाही घालून दिलेल्या, तर मात्र कंपनीला शिक्षा होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये ठेवीदारांच्या सुरक्षिततेसाठी ठेवीदार संरक्षण कायदा 1999 सुद्धा काढलेला आहे. जर त्याचं उल्लंघन कंपनीने केलं तर मात्र तिला शिक्षा होऊ शकते. सो अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक इथे संपलेला आहे. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदी अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निश्चय अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.